तर नाशिकमधून महत्त्वाची बातमी समोर येते। नाशिकमध्ये वडिलांच्या डोळ्यासमोरच मुलाची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। वडिलांसमोरच एका टोळक्याने या मुलाला संपवलंय। धक्का लागल्याच्या वादावरून 6 ते 7 जणांनी या मुलावर चाकूने वार केले। तर नाशिकमधील काळीज पिळवटून टाकणारी ही घटना समोर आली आहे। वडिलांसमोरच एका टोळक्याने मुलाला संपवल्याचा हा धक्कादायक प्रकार घडलाय। नाशिकमध्ये ही संपूर्ण घटना घडलेली आहे। वडिलांसमोरच एका टोळक्याने या मुलावर चाकूने वार केले। धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून 6 ते 7 जणांनी हे चाकूने वार केले। त्यांचा मुलगा आणि ते पावणे 8च्या सुमारास गाडगे महाराज पुलाखाली भाजी आणण्यासाठी गेले होते। तिथे एकमेकाचा धक्का लागला तिथे शेजारी। त्या 3-4 मुलांचा यांचा वाद झाला आणि त्या वादामध्ये त्यांच्या मुलाला एकाने चाकू मारला। त्याच्यावरून त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ते घेऊन गेले होते आणि मुलगा नंदलाल उर्फ सूरज दास हा मयत घोषित केलेला आहे डॉक्टरांनी। त्याच्यावरून आम्ही आता फिर्याद घेऊन गुन्हा दाखल करण्याचे काम करत आहोत। अजून आरोपींचा शोध चालू आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।